विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येण्याची कारणे आपण आज जाणून घेणार आहोत. मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो म्हणजे तो असा डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा येतो. तो असा खाली सरकत जाणारा का येतो, त्याची कारणे आहेत. ती कारणे आपण जाणून घेतो आहोत. पहिलं कारण आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतानुसार उपभोक्त्याकडे जी वस्तू आहे त्या वस्तूच्या साठ्यात एखाद्या वस्तूच्या साठ्यात जर वाढ होत गेली तर त्यापासून मिळणारी उपयोगिता ही कमी कमी होत जाते. अर्थात उपभोक्ता ज्यावेळेला नग अधिक घेतो तर अधिक नग कधी घेईल तो, तर द्यावी लागणारी किंमत ही कमी असेल तरच तो जास्तीचा नग खरेदी करेल किंवा अधिक नग संख्या तो खरेदी करेल. द्यावी लागणारी किंमत कमी आणि त्यापासून मिळणारी उपयोगिता जास्त असेल तर आणि तरच उपभोक्ता त्या वस्तूची खरेदी करतो. अन्यथा त्या वस्तूची मागणी तो करणार नाही. म्हणजेच अधिक किमतीला तो कमी नगसंख्या खरेदी करतो आणि कमी किमतीला तो जास्ती नगसंख्या खरेदी करतो आणि त्यामुळे मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा किंवा डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा येतो. कमी किमतीला जास्ती नगसंख्येची खरेदी करतो आणि किंमत वाढल्यास तो कमी नगसंख्येची खरेदी करतो. त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा किंवा डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा येतो. नंबर 2 आहे, 2 नंबरचं कारण आहे उत्पन्न परिणाम किंवा वास्तव उत्पन्न परिणाम. उत्पन्न परिणाम काय आहे लक्षात घ्या. जर बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर त्यावेळेला उपभोक्ता त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशातून अधिक नगसंख्या घेऊ शकतो. समजा एखादी व्यक्ती बाजारात गेली, त्याने गृहीत धरलेलं आहे की वस्तूची किंमत 10 रुपये आहे. मग तो बाजारात गेल्यानंतर वस्तूची किंमत जर 5 रुपये झालेली असेल तर तो आता आहे त्या पैशातून जास्ती वस्तू खरेदी करू शकतो. म्हणजे त्याची खरेदी शक्ती वाढलेली असते. किंमत कमी झाल्यामुळे त्याच्या वास्तव उत्पन्नात वाढ होते. आहे त्याच उत्पन्नातून तो जास्ती वस्तू खरेदी करू शकतो. याला वास्तव उत्पन्न परिणाम असे म्हणतात. ज्या वेळेला एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला उपभोक्ता आहे त्याच पैशातून तेवढ्याच पैशातून अधिक वस्तू घेऊ शकतो. म्हणजे इथं पैशाचं मूल्य वाढलेलं असतं आणि वस्तूचं मूल्य कमी झालेलं असतं. त्यामुळे आहे त्या पैशातून त्याला जास्ती वस्तू खरेदी करणं शक्य होतं आणि त्यामुळे उपभोक्ता जास्ती नग खरेदी करतो आणि मागणी वक्र मग ऋणात्मक उताराचा येतो. कारण किंमत कमी असताना मागणी जास्त दिसते. किंमत कमी झाली, मागणी वाढली, याचा अर्थ मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येणार. याच्या उलट ज्यावेळेला उपभोक्ता किंमत वाढली असेल त्यावेळेला उपभोक्ता आहे त्या उत्पन्नातून जास्ती वस्तू खरेदी करू शकत नाही, उलट कमी वस्तू खरेदी कराव्या लागतात. जर किंमत जर वाढली तर त्याचं वास्तव उत्पन्न कमी होतं. आहे त्या उत्पन्नातून त्याला आता कमी वस्तूंची खरेदी करावी लागते. म्हणजेच बाजारामध्ये समजा 10 रुपये किंमत होती असं गृहीत धरून उपभोक्ता बाजारात गेलेला आहे आणि बाजारामध्ये त्या वस्तूची किंमत जर 20 रुपये झालेली असेल तर उपभोक्त्याला ती वस्तू कमी खरेदी करावी लागते. कारण त्याचं उत्पन्न आता इथं वास्तव उत्पन्न कमी झालेलं आहे. आहे त्या उत्पन्नातून तो आता कमी वस्तू खरेदी करू शकतो आणि त्यामुळे त्याला मागणी कमी करावी लागते. थोडक्यात एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्ता कमी नगसंख्या खरेदी करतो कारण त्याचं वास्तव उत्पन्न कमी झालेलं असतं आणि एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर तो अधिक नगसंख्या खरेदी करू शकतो कारण त्याचं वास्तव उत्पन्न वाढलेलं असतं. यालाच आपण उत्पन्न परिणाम किंवा वास्तव उत्पन्न परिणाम असे म्हणतो. यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम हा
उपभोक्त्याच्या उत्पन्नावर किंवा खरेदी शक्तीवर होतो, त्याच्या वास्तव उत्पन्नावर होतो. आहे त्या उत्पन्नातून तो जास्ती किंवा कमी वस्तू खरेदी करू शकतो आणि त्यामुळे मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा किंवा डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा येतो. 3 नंबरचं कारण आपण पाहूयात. पर्यायता परिणाम, त्याला सबस्टिट्यूशन इफेक्ट असं सुद्धा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. पर्यायता परिणाम काय आहे पहा. पर्यायता, सबस्टिट्यूट किंवा सबस्टिट्यूशन इफेक्ट. बाजारात ज्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत वाढलेली असते त्यावेळेस उपभोक्ता त्या वस्तूला पर्यायी वस्तूंचा शोध घेतो आणि त्या पर्यायी वस्तूची खरेदी करतो. उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपण एक उदाहरण घेऊया. समजा की बाजारामध्ये उपभोक्ता गेलेला आहे आणि तो वांगी खरेदी करण्याच्या उद्देशाने गेलेला आहे, पण अचानक वांग्याची किंमत 50 रुपये किलो झालेली आहे. तर उपभोक्ता काय करतो, वांगी खरेदी करण्याऐवजी भेंडी खरेदी करतो. म्हणजे वांग्यांना भाजी जी सबस्टिट्यूट आहे ती भेंडी ही एक भाजी आहे. तर उपभोक्ता ज्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत वाढते त्यावेळेला तो त्या वस्तूच्या पर्यायी वस्तू कोणत्या आहेत त्याचा शोध घेतो आणि त्या पर्यायी वस्तूंची खरेदी करतो. आणि त्यामुळे ज्या वस्तूची किंमत वाढलेली आहे त्या वस्तूची मागणी आपोआप कमी होते आणि मागणी कमी झाल्यामुळे, अधिक किमतीला मागणी कमी झाल्यामुळे किंवा त्या वस्तूची किंमत वाढल्यामुळे मागणी घट झाल्यामुळे मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा येतो. ठीक आहे. म्हणजे वाढलेल्या किमतीला वस्तूची कमी नगसंख्या किंवा मागणी कमी होते. याच्या उलट काय होतं, ज्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेस उपभोक्ता त्या वस्तूचा वापर इतर वस्तूंना पर्याय म्हणून करू लागतो. ज्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला इतर वस्तूंना पर्याय म्हणून त्या वस्तूकडे पाहिले जातं किंवा इतर वस्तूंना पर्याय म्हणून त्या वस्तूचा वापर केला जातो. समजा की बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली, समजा कॉफीची किंमत कमी झाली, तर लोक काय करतात, कॉफीची किंमत कमी झाली आहे तर कॉफीची मागणी जास्ती करतात आणि कॉफीचा वापर चहाच्या जागी करतात. म्हणजेच चहाला पर्याय म्हणून कॉफीचा वापर केला जातो. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाजारामध्ये वस्तूला अनेक पर्याय असतात किंवा वस्तू या विविध उपयोगी असतात. एका वस्तूचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी करता येतो. त्यामुळे एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर त्या वस्तूला पर्यायी वस्तू कोणती आहे याचा शोध घेतला जातो. एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर त्या वस्तूला पर्यायी वस्तूंचा शोध घेतला जातो. याच्या उलट एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर त्या वस्तूचा वापर जास्ती केला जातो. इतर वस्तूंना पर्याय म्हणून किंवा इतर गोष्टींना पर्याय म्हणून त्या वस्तूचा वापर केला जातो. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की वस्तू जर किंमत कमी झाली किंवा वाढली तर लोक असा पर्यायी वस्तूंचा शोध घेणे किंवा त्या वस्तूचा वापर इतर वस्तूंना पर्याय म्हणून करणे या पद्धतीने वर्तन करतात आणि त्यामुळे मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा येतो. ज्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत वाढते त्यावेळेला लोक त्या वस्तूला पर्यायी वस्तूचा शोध घेतात आणि त्यामुळे त्या वस्तूची किंमत आपोआप वाढलेली असल्यामुळे मागणीसुद्धा आपोआप कमी होते, कारण लोक ती वस्तू वापरत नाहीत, त्या वस्तूला पर्यायी वस्तूचा शोध घेतात. ठीक आहे. याच्या उलट एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर लोक त्या वस्तूची अधिक मागणी करतात आणि इतर वस्तूला पर्याय म्हणून त्या वस्तूचा वापर करू लागतात आणि त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. याला पर्यायता परिणाम असे म्हणतात.
म्हणजे एका वस्तूचा वापर इतर वस्तूंना पर्याय म्हणून करता येणे शक्य असल्यामुळे वस्तूची किंमत कमी झाली किंवा वाढली तर त्याचा परिणाम त्याच्या मागणीवरती होतो आणि त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. या ठिकाणी तेच उदाहरण आपण रिपीट करूयात. समजा की बाजारामध्ये चहा पावडर या वस्तूची किंमत वाढली, प्रचंड वाढली. त्यावेळेला उपभोक्ते काय करतात? चहाची मागणी कमी करतो आणि किंवा चहाची मागणी अजिबात करणार नाहीत आणि त्या जागी त्या वस्तूला पर्याय वस्तू कॉफीची मागणी करतील. ठीक आहे, कारण चहाची किंमत काय झालेली आहे? वाढलेली आहे. म्हणून लोक चहा पिण्याऐवजी कॉफी प्यायला लागतील, कॉफीची मागणी करायला लागतील आणि चहाची मागणी अजिबात करणार नाहीत किंवा चहाची मागणी कमी करतील आणि त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येईल. किंमत वाढल्यामुळे मागणी कमी झाली चहाची, त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येईल. याच्या उलट चहाची किंमत जर प्रचंड कमी झाली तर त्यावेळेला लोक काय करतील? कॉफीची मागणी कमी करतील किंवा कॉफीची मागणी करणार नाहीत आणि कॉफीच्या ऐवजी चहाची मागणी करतील. म्हणजेच कॉफीच्या जागी लोकांनी चहाला प्रस्थापित केलं. कॉफीच्या जागी लोकांनी काय केलं? चहाची मागणी केली आणि चहा वापरायला सुरुवात केली. याला पर्यायता परिणाम असे म्हणतात. यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. पर्यायता परिणामामुळे मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा म्हणजेच ऋणात्मक उताराचा येतो. पुढचा जो आहे, पुढचं कारण आहे विविध उपयोगी वस्तू. व्यवहारामध्ये अनेक वस्तू अशा असतात की ज्या विविध उपयोगी असतात, ज्यांचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करता येतो. त्याला आपण विविध उपयोगी वस्तू असे म्हणतो. एकच वस्तू वेगवेगळ्या कारणांसाठी वापरता येते, विविध उपयोगी असते ती. जसे की वीज. वीज ही विविध उपयोगी वस्तू आहे. इस्त्री करण्यासाठी पण वापरली जाते, टी व्ही पाहण्यासाठी पण वापरली जाते किंवा दूध अनेक कारणांसाठी वापरले जाते. चहा बनवण्यासाठी वापरले जाते, कॉफी बनवण्यासाठी वापरले जाते किंवा त्याच्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. बासुंदी बनवण्यासाठी वापरली जाते. अशा वेगवेगळ्या कारणासाठी दुधाचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो किंवा साखरेचा पण वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. आणि त्यामुळे दूध, चहा, साखर या ज्या वस्तू आहेत किंवा वीज या विविध उपयोगी वस्तू आहेत, त्यांचा वापर विविध कारणांसाठी विविध उपयोगामध्ये केला जातो. म्हणून ती विविध उपयोगी वस्तू आहे. वेगवेगळ्या गरजांच्या पूर्ततेमध्ये त्याचा वापर केला जातो आणि म्हणून या वस्तूच्या बाबत मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येण्याचे हे कारण आहे किंवा या वस्तूबाबत मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. तर अशा विविध उपयोगी वस्तूंची किंमत ज्यावेळेला कमी होते, एखादी वस्तू समजा विविध उपयोगी आहे आणि त्या वस्तूची किंमत खूपच कमी झालेली आहे, तर त्यावेळेला काय होईल? त्या वस्तूची मागणी वाढेल. अतिशय क्षुल्लक कारणासाठी, किरकोळ कारणासाठी, किरकोळ गोष्टीसाठी त्या वस्तूचा वापर केला जाईल आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी वाढेल. मग मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येईल. याच्या उलट एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर त्या वस्तूचा वापर अतिशय महत्त्वाच्या कारणासाठी केला जाईल आणि त्यामुळे मागणी कमी होईल आणि मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येईल. प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहूयात. समजा की व्यवहारामध्ये दूध आहे. दूध या वस्तूची किंवा दुधाची किंमत प्रचंड कमी झाली. आज समजा की दूध 40 रुपये लिटर आहे. 40 रुपये लिटरवरून दूध 5 रुपये लिटर झाले. दुधाच्या किमतीमध्ये प्रचंड घट झाली. 40 रुपये लिटरवरून दूध 5 रुपये लिटर झाले. तर काय करतील लोक? दुधाचा वापर अतिशय किरकोळ कारणांसाठी केला जाईल. ज्या घरामध्ये 1 लिटर दूध घेतले जात होते
त्या घरामध्ये आता 4 लिटर दूध घेतले जाईल. दुधापासून बासुंदी कुणी करेल, कुणी पेढे तयार करेल, कुणी खवा तयार करेल, किंवा कुणी दही तयार करेल, कुणी तूप तयार करेल. या वेगवेगळ्या कारणांसाठी दुधाचा वापर होईल, कारण ती विविध उपयोगी वस्तू आहे. म्हणून तिचा वापर अतिशय किरकोळ अतिशय क्षुल्लक साध्या कारणासाठी दुधाचा वापर केला जाईल. जिथे 1 लिटर घेतलं जात होतं तिथं 4 लिटर घेतलं जाईल. पण जर का दुधाची किंमत प्रचंड वाढली, दूध ही आहे 40 रुपये लिटरवरून समजा दूध 200 रुपये लिटर झालं, 1 लिटरला 200 रुपये द्यावे लागतात. तर अशा वेळेला दुधाची मागणी प्रचंड कमी होईल. ज्या घरामध्ये 1 लिटर दूध घेतलं जात होतं त्या घरामध्ये कदाचित 1 पावशर किंवा पाव लिटर दूध घेतलं जाईल, कारण अतिशय महत्त्वाच्या कारणासाठीच त्याचा वापर होईल. फक्त चहा बनवणे या कारणासाठी किंवा मुलं असतील लहान तर त्यांच्यासाठी दुधाचा वापर केला जाईल. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की दूध, साखर, वीज यासारख्या विविध उपयोगी वस्तूबाबत किंमत कमी झाली की मागणी अतिशय वाढते. अतिशय किरकोळ कारणासाठी त्याचा वापर केला जातो आणि त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. याच्या उलट किंमत जर वाढली तर अतिशय महत्त्वाच्या कारणासाठीच त्याचा वापर केला जातो आणि म्हणून मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. अशा पद्धतीने विविध उपयोगी वस्तू हे एक मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येण्याचे कारण आहे. पुढे नवीन उपभोक्ते हे एक मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येण्याचे कारण आहे. जेव्हा बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला नवीन उपभोक्ते किंवा नवीन ग्राहक त्या वस्तूकडे आकर्षित होतात. ज्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला नवीन ग्राहक त्या वस्तूकडे आकर्षित होतात, नवीन ग्राहक त्या वस्तूकडे येतात, नवीन ग्राहक त्या वस्तूला मिळतात आणि त्यामुळे मागणी आपोआप वाढते. त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. ज्यांना ती वस्तू पूर्वी परवडत नव्हती किंवा खरेदी करणे शक्य नव्हते असे ग्राहक, नवीन ग्राहक त्या वस्तूला लाभतात आणि त्यामुळे मागणी वाढत जाते आणि मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. उदाहरण घेऊया. समजा हिरा ही वस्तू काही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसते. त्यावेळेला अनेक लोक ही वस्तू घेण्यापासून वंचित असतात. पण हिऱ्याची किंमत जर कमी झाली तर सर्वसामान्य लोकसुद्धा हिरा घेऊ शकतात आणि म्हणून हिऱ्याची मागणी वाढेल आणि त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येईल. आणखी एक उदाहरण पाहूया. समजा की बासमती तांदूळ आहे जो की सर्वसामान्य व्यक्तीच्या किंवा गरीब कुटुंबाच्या आवाक्यात नसतो. पण बासमती तांदूळ जो 100-125 रुपये किलो आहे तो अगदी 30-40 रुपये किलो झाला तर सर्वसामान्य ग्राहकसुद्धा तो खरेदी करतील आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी वाढेल. नवीन ग्राहक त्या वस्तूला लाभतील आणि त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येईल. तर या ठिकाणी आपण मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येण्याची वेगवेगळी कारणे आपण पाहिलेली आहेत. उद्याला आपण मागणीचे प्रकार पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. आभारी आहे.